हरि ओम। मी सुधाकर सिंह रेणके, कर्णिक नगर उपासना केंद्र सोलापूर। मला बापूकडे आल्यापासून अनेक अनुभव आले। प्रत्येकालाच ते येत असतात आणि त्याची जाणीव आपणाला क्षणोक्षणी होत असते। 5 जुलैला मी आणि माझी पत्नी सौ प्रेमा विरा रेणके दोघं मिळून माझी सासरवाडी भालकी येथे गेलो होतो। बुधवारी संध्याकाळी मी फिरायला गेलो, गुरुवारी गप्पा मारल्या, शुक्रवारी सकाळी मी फिरायला गेलो आणि फिरायला जाताना श्री आदिमाता अशुभ नाचणी स्तवनाचं पठण करत चालत होतो। जाऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर मला अचानक जुलाब सुरू झाले। 3-4 जुलाब झाल्यानंतर मग उलटी सुरू झाली आणि उलटी येत होती म्हणून मी बेसिनजवळ गेलो। तर बेसिनजवळ गेल्यानंतर मला एकदम चक्कर आली आणि मी जमिनीवर कोसळलो। फरशी होती खाली आणि मी काही क्षणापूर्वी बेशुद्ध अवस्थेतच गेलो आणि मग जेव्हा मला जाग आली तेव्हा सगळे घाबरून माझ्याजवळ बसलेले होते, पण माझी पत्नी अजिबात घाबरलेली नव्हती, कारण तिनं म्हणलेलं आहे की बापूकडे येणारा मित्र हा भित्रा असायला नको। माझ्याकडे आलेल्या भक्ताचं भय त्याच्या मनातून निर्माण काढून टाकायचं आहे, हे म्हणून ती नेहमी धैर्याने कुठल्याही प्रसंगाला तोंड देते। आणि असं झाल्यानंतर मग सर्व जमा झाले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, सर्व व्यवस्थित झालं। तर सांगायचं कारण हे की जेव्हा मी सकाळी फिरायला जात होतो आणि जाताना श्री अशुभनाशिनी स्तवन आदिमाता अशुभनाशिनी स्तवन म्हणत होतो, तर ही बुद्धी मला कुणी दिली? तर ही बुद्धी बापूंनी दिली मला। बापूच्या कृपेमुळेच मला ते सुचलं ना, तर जनरली मी कुठलाही वेगवेगळा जप घेऊन चालत असतो, पण नेमकं त्या दिवशी बापूंनी श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवन करायची मला इच्छा झाली। बापूंनी माझ्या मनात ती इच्छा प्रेरित केली। दुसरी गोष्ट, मी फिरायला जात असताना जर वाटेमध्ये मला चक्कर येऊन मी बेशुद्ध पडला असतो तर नवीन गावी नवीन ठिकाणी मला कोण ओळख देणार? बरं, खिशात पैसेही नव्हते, मी सहज नाईट पॅन्टवर फिरायला गेलो होतो, तर ते सुखरूप घरी पोहोचण्याची व्यवस्था आणि घरी आल्यानंतर जो त्रास आहे त्याची व्यवस्था माझ्या कृपासिंधू बापूंनी केलेली आहे। आणि यामुळे मला सर्व व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली, मला व्यवस्थित आता झालेला आहे। नंतर डोक्याला मार लागला, पण MRI काढल्यानंतर त्यातही काही दिसून आलेलं नाही, म्हणजे ही पण बापूचीच कृपा आहे। तर अशा दृष्टीनं बापूकडे आल्यानंतर आपणाला कुठलाच त्रास होत नाही। दुसरी गोष्ट, श्रीमद ग्रंथराज श्रीमद पुरुषार्थमध्ये प्रथम खंडात बापूंनी सत्यप्रवेशामध्ये बापूंनी स्पष्ट सांगितलं आहे की सांगाती आहे मी तुमच्या खचित, तिन्ही काळी तिन्ही लोकात, विसरला जरी तुम्ही मजला क्वचित, मी नाही विसरणार तुम्हाला निश्चित। ही ग्वाही दिलेली आहे बापूंनी आणि तो माझ्या सदैव साथी आहे, म्हणून मी तुझा सांगाती एवढं मी सांगून माझं अनुभव संपवतो। हरि ओम।